चला पुढचा क्वेश्चन घ्यायचा आपल्याला प्रॅक्टिस सेट 8.2 मधला 5वा. काल 4 पर्यंत झाले होते. क्वेश्चन नंबर 4 आपण कव्हर केला होता. आज आपल्याला पाहायचा पुढचा क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन काय सांगतो, लेंथ्स ऑफ डायगोनल्स ऑफ अ रोम्बस ABCD आर 16 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. तर अगोदर मी काय करतो, एक रोम्बस काढून घेतो. ओके, समजा असा आहे तो रोम्बस. रोम्बस म्हणजे काय, समभुज चौकोन ज्याच्या चारही साइड कशा असतात, इक्वल असतात. ओके, आणि त्याचे डायगोनल्स मात्र एकमेकांना परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. त्याचे डायगोनल जे असतात ते एकमेकांचे परपेंडिक्युलर आणि बायसेक्टर असतात, दोन्ही पण असतात. एकमेकांना 90 डिग्री मध्ये इंटरसेक्ट करतात, ऍज वेल ऍज एकमेकांना बायसेक्ट म्हणजे बरोबर एकमेकांचे दोन तुकडे करतात. सप्लिमेंटरी असतात. नाही, डायगोनलची प्रॉपर्टी काय आहे, डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. ठीक आहे. तर अशा प्रकारचा, हा समजा अशा प्रकारचा तो रोम्बस ABCD आहे. ABCD आणि हे एकमेकांना T मध्ये इंटरसेक्ट करतायत असं आपण गृहीत धरूया. त्याचे डायगोनल्स एकमेकांना कुठे इंटरसेक्ट करतायत, पॉइंट T मध्ये इंटरसेक्ट करत असं आपण गृहीत धरूया. हा पॉइंट T, आणि ते एकमेकांचे परपेंडिक्युलर आणि बायसेक्टर असतात. AC किती आहे हो, त्यापैकी एक डायगोनल आपण AC म्हणूयात 16 सेंटीमीटर. AC आहे 16 सेंटीमीटर, म्हणजे बायसेक्ट केलं तर हा 88 होईल आणि TC 8 होईल. आणि जर BD ची लांबी किंवा लेंथ जर 12 सेंटीमीटर असेल तर डायगोनल एकमेकांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात, म्हणजे हा 6 होईल आणि हा 6 होईल. ओके, गिवन इन्फॉर्मेशन ची डायग्राम आपण काढलेली आहे. आता थोडी माहिती देऊया इथे. लेट डायगोनल्स AC इज इक्वल टू किंवा डायगोनल्स ऑफ 8. एक मिनिट थोडस सॉफ्टवेअर मध्ये प्रॉब्लेम यायलाय. ओके, कन्सिडर करूया. लेट quadrilateral ABCD इज ए रोम्बस. पहिली गोष्ट काय केली आपण, हा रोम्बस आहे असं गृहीत धरू. आणि AC आणि BD त्याचे डायगोनल्स असून AC and BD are the diagonals of the same. of the same म्हणजे त्या डायगोनल्स ऑफ द सेम, याचा अर्थ या रोम्बस ABCD चे ते डायगोनल्स आहेत. मग AC आहे, AC इज इक्वल टू 16 सेंटीमीटर अँड BD आहे 12 सेंटीमीटर. ह्या गोष्टी गिवन आहेत. इथे रिझन लिहूया, गिवन. ओके, समजले इथपर्यंत? हो सर. आता पुढे काय लिहूयात, लेट दे इंटरसेक्ट each other at point T. ते एकमेकांना T या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतायत असं आपण गृहीत धरूयात. आता आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे रोम्बसची, मग ती प्रॉपर्टी लिहूयात. We know that diagonals of rhombus are perpendicular bisector. Perpendicular
बायसेक्टर ऑफ इच अदर. ही एक प्रॉपर्टी आहे, अ प्रॉपर्टी. कोणाची प्रॉपर्टी? ऑफ रोम्बस. ही रोम्बसची एक प्रॉपर्टी आहे. मग असं जर असेल तर याचा अर्थ काय असेल? AT इज इक्वल टू हाफ ऑफ AC. Therefore AT इज इक्वल टू हाफ ऑफ किंवा हाफ इंटू AC. कारण बायसेक्ट करतो ना, टी काय करतो? AC ला बायसेक्ट करतोय, म्हणजे AT ची लेंथ ही AC च्या हाफ असेल. हाफ इंटू 16 म्हणजेच AT किती झाला? 8 सेंटीमीटर. अँड BT इज इक्वल टू हाफ ऑफ दुसरा डायगोनल कोणता आहे? BD. ओके. BD साठी हा मिड पॉइंट असेल, कारण ते एकमेकांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर आहेत. त्याच्यामुळे हाफ इंटू 12 म्हणजेच 6 सेंटीमीटर. is equal to 6. ओके, या दोघांना आपण नंबर 1 देऊया. हे जे आपण माप घेतलेली कोणाची? AT आणि BT ची, त्याला आपण नंबर 1 देऊया. समजलं इथपर्यंत? हो सर. आणि परपेंडिक्युलर आता ते बायसेक्ट झालेले दाखवले. परपेंडिक्युलर म्हणजे काय? अँगल T जवळ 90 म्हणजे T या पॉइंट जवळ 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतोय. लिहूया इथे ऑल्सो अँगल T, किंवा आपण असं लिहूया अँगल ATB इज इक्वल टू 90 डिग्री, कारण परपेंडिक्युलर आहे म्हणून सांगितले या प्रॉपर्टी मध्ये आपण. मग ट्रायंगल ATB हा राईट अँगल ट्रायंगल भेटतो आपल्याला. मग लिहूयात therefore in right angled triangle ATB पायथागोरसचा थेरम यूज करूयात. बाय पायथागोरस थेरम. काय सांगतो पायथागोरसचा थेरम? की ही AB जी आहे या ट्रायंगल मध्ये, ही AB जी आहे ती काय आहे? हायपोटेनियस आहे त्या राईट अँगल ट्रायंगल ATB चा, 90 डिग्रीच्या ऑपोजिट साइड. म्हणजे तिचा स्क्वेअर दॅट इज AB स्क्वेअर इज इक्वल टू AT स्क्वेअर प्लस BT स्क्वेअर. ओके, पायथागोरसच्या थेरम नुसार हे स्टेटमेंट येईल. मग व्हॅल्यू पुट करा. AT चा स्क्वेअर म्हणजे कितीचा स्क्वेअर? 8 चा स्क्वेअर प्लस BT चा स्क्वेअर म्हणजेच 6 चा स्क्वेअर. याचं रिझन लिहूया आपण फ्रॉम 1 मधल्या व्हॅल्यूज आपण पुट केल्यात. AT इज इक्वल टू 8 सेंटीमीटर अँड BT इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. त्याच्यामुळे रिझन असं दिलं. नंतर 8 चा स्क्वेअर होतो 64 प्लस 6 चा स्क्वेअर होतो 36. या दोघांची सम किती होते? 100. म्हणजेच AB चा स्क्वेअर आला 100. Therefore AB is equal to 10 सेंटीमीटर. हे आहे ना, सके आपण फर्स्ट टर्म घेतली त्याच्या खालचं सांगा, नाही तर अँगलचं ते also अँगल A plus B is equal to 90. ATB is equal to 90. हा ठीक आहे. ही प्रॉपर्टी काय सांगते? डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. मग स्टेटमेंट 1 मध्ये काय सांगितलं आपण? बायसेक्टर म्हणजे एकमेकांना बायसेक्ट करतात, बरोबर दोन तुकडे करतात. आता परपेंडिक्युलर सांगायचं राहिलं होतं. परपेंडिक्युलर म्हणजेच काय? जिथे इंटरसेक्ट होतात ते डायगोनल्स, तिथे 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. मग कुठे इंटरसेक्ट होत आहेत? पॉइंट T जवळ. म्हणजेच ATB किती असला पाहिजे? हा अँगल 90 डिग्री असला पाहिजे. कारण प्रॉपर्टी काय सांगते? परपेंडिक्युलर आणि बायसेक्टर दोन्ही पण असतात. रोम्बसचे डायगोनल एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, ऍज वेल एज ते एकमेकांना बायसेक्ट सुद्धा करतात. मग इथे सांगितलं ते बायसेक्ट करतात आणि इथे सांगितलं ते परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर म्हणजे T जवळ, म्हणजे ज्या पॉइंटला ते एकमेकांना इंटरसेक्ट करतात त्या पॉइंट जवळ किती डिग्रीचा अँगल तयार होतोय? 90 डिग्रीचा. असं. मग हा 90 डिग्रीचा अँगल असेल तर आपण सांगू शकतो की ATB हा काय आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि राईट अँगल ट्रायंगल असेल तर पायथागोरस थेरम यूज करू शकतो.
अशा प्रकारे एकमेकांना इंटरलिंक स्टेटमेंट असे, हे सगळे स्टेटमेंट कसे आहेत एकमेकांना इंटरलिंक झालेले आहेत. समजलं का आता? हो. तर ए बी ही साईड आपल्याला मिळालेली आहे. आता ए बी ही रोम्बसची एक साईड आहे, करेक्ट आहे का नाही? हो. देअरफोर साइड ऑफ द रोम्बस, कोणता रोम्बस? ABCD इज 10 सेंटीमीटर फ्रॉम 2 लिहूया आपण इथे, कारण AB ही काय आहे? AB ही एक साइड आहे, ठीक आहे नाही? AB ही एक साइड आहे फ्रॉम 2 आणि ती साइड आलेली आहे 10 सेंटीमीटर. आपण फाइंड आउट केलं, त्याला स्टेटमेंट नंबर 2 दिलेला आहे, म्हणून रिझन लिहिलं फ्रॉम 2 that the side of rhombus is 10 सेंटीमीटर. आता पेरिमीटर ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला काय आहे? लिहूया. We know that काय perimeter of rhombus is equal to 4 into its side. 4 बनवले त्याची साइड असते, मग 4 इंटू साइड किती आहे? 10 सेंटीमीटर. देअरफोर पेरिमीटर ऑफ rhombus ABCD is 40 सेंटीमीटर. हे 4 इंटू 10 किती येईल? 40 सेंटीमीटर येईल. त्याच्यामुळे पेरिमीटर आली 40 सेंटीमीटर आणि साइड आली 10 सेंटीमीटर, आणि ह्या दोन गोष्टी आपल्याला काढायच्या होत्या. चेक करा आन्सर हेच आहे का ते? आन्सर चेक करा एकदा, हेच आहे का ते? ओके सर. हो 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 हेच हेच आहे ना आन्सर? हा, आता स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घेता का मी घेऊ? घेतो सर, पण मला कम्प्युटर पाठवता यायचा नाही. ठीक आहे, मीच घेतो आणि पाठवतो तुम्हाला. इथे काय गिवन आहे क्वेश्चन नंबर 6 मध्ये? फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर विथ साइड 8 सेंटीमीटर. म्हणजे स्क्वेअरची साइड 8 सेंटीमीटर गिवन आहे. तुम्ही स्क्वेअरची डायग्राम काढून नंतर पायथागोरसचा थेरम यूज करून सुद्धा डायगोनल काढू शकता, पण तुम्हाला मी एक फॉर्म्युला सांगणार आहे, शॉर्टकट फॉर्म्युला, तो तुम्ही 9th आणि 10th ला उपयोगात आणू शकता. म्हणजे डायग्राम काढण्याची काही गरज नाही, हा फॉर्म्युला पाठ करायचा. गिवन काय आहे? साइड ऑफ द डायगोनल, साइड ऑफ द स्क्वेअर, साइड दिलेली आहे विथ साइड 8 सेंटीमीटर. साइड दिली, साइड डायगोनल काढायचं, डायगोनल काढायचा आहे 8 सेंटीमीटर. सॉरी, याला आपण लिहूया गिवन आन्सर, याचं सॉरी याचं रिझन काय लिहूयात? गिवन. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगणार आहे, शेवटपर्यंत लक्षात ठेवायचा फॉर्म्युला तो. शेवटपर्यंत म्हणजे 10th पर्यंत, 10th एक्झाम पर्यंत तरी. हो सर, याला किती मार्क्स असतात ह्या धड्याला? तसं काही मला तर काही माहिती नाही किती असतात, तर कारण 9वी 10वीचं माहिती आहे मला, 10वीचं 8वीचं काही माहिती नाही. कुठं सापडलं मला तर मला सांगेल मी. कोणत्या धड्याला किती मार्काचं सापडलं मला तुम्हाला सांगेल. वी नो दॅट डायगोनल ऑफ द स्क्वेअर, डायगोनल ऑफ द स्क्वेअर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ते फॉर्म्युला सांगणार मी तुम्हाला, हे तुम्हाला बुक मध्ये कदाचित कुठे सापडणार नाही. मला माहिती नाही आहे का नाही, मी चेक केलं नाही. डायगोनल ऑफ द स्क्वेअर इज इक्वल टू √2 इंटू इट्स साइड, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. हा आहे फॉर्म्युला. कोणाचा फॉर्म्युला आहे हा? स्क्वेअरचा डायगोनल काढण्याचा फॉर्म्युला आहे, साइड माहिती असताना. याच्यावरून तुम्ही डायगोनल माहिती असताना साइड सुद्धा काढू शकता. ओके, तर आपल्याला साइड गिवन आहे तर डायगोनल काढायचा आहे. ठीक आहे, हे √2 ला √2 इंटू साइड किती आहे त्याची? 8 सेंटीमीटर. साइड आहे 8 सेंटीमीटर. देअरफोर डायगोनल, बघा किती सोपं आहे. देअरफोर
डायगोनल ऑफ द स्क्वेअर इज 1/2 into नाही, √2 into 8 लाच आपण असं लिहू शकतो, 8√2. ह्या दोन्हीचा अर्थ सारखाच आहे. √2 into 8 म्हणजेच 8√2. आणि सेंटीमीटर मध्ये युनिट दिलेलं आहे तरी ते सेंटीमीटर लिहूया. हेच असेल आन्सर. एकदा चेक करून घ्या. हे झालं फॉर्म्युल्याचा यूज करून. तुम्ही डायग्राम काढून पायथागोरसचा थेरम यूज करून सुद्धा हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, किंवा असा जरी सॉल्व्ह केला तरी काही अडचण नाही. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल, आता माहिती झाला तुम्हाला, इथून पुढे तुम्ही हा फॉर्म्युला यूज करणार. सर प्रत्येक वेळेस इन 2 चे रूटच घ्यायचे का? हा, प्रत्येक वेळेस फॉर्म्युल्यामध्ये √2 आहे ना, तर प्रत्येक √2 वेळेस ठेवायचं. फॉर्म्युला काय सांगतोय की स्क्वेअरचा डायगोनल हा साइडच्या √2 टाइम्स असतो. मग अशाला असंच लिहून टाकायचं. आणि जर इथे डायगोनल दिला असता आणि साइड काढायची असती तर आपण काय केलं असता, हा √2 इकडे भागाकारामध्ये नेला असता डायगोनलला. लक्षात ठेवा. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या याचा, आन्सर चेक करा एकदा. आन्सर काय आहे? थांबा सर. हो, थांबा सर, मला स्क्रीनशॉट घ्यायला वेळ लागतो. स्क्रीनशॉट मोहिनी घेते. तू काय कर, मला फक्त आन्सर सर सांगायचा. परत एकदा सांगा बरं काय सांगितलं सर. परत एकदा सांगायचं सर. इथे फॉर्म्युला काय आहे तर. पहा, स्क्वेअरच्या बाबतीत इन केस ऑफ स्क्वेअरचा जर आपल्याला डायगोनल माहिती असेल तर स्क्वेअरची साइड काढू शकतो आपण, किंवा साइड माहिती असेल तर स्क्वेअरचा डायगोनल काढू शकतो. त्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करत असतो, दिस वन. ओके, काय फॉर्म्युला आहे हा? डायगोनल ऑफ द स्क्वेअर इज इक्वल टू √2 into इट्स साइड. त्याची साइड गुणवले √2. मग आपण व्हॅल्यू जर पुट केल्या तर डायगोनल निघाला. जर डायगोनल दिला असेल आणि साइड काढायला सांगितले असेल तर हा √2 जो आहे साइडच्या बाजूने तो इकडे भागाकारामध्ये जाईल डायगोनलला. मग त्यांचं कॅल्क्युलेशन होईल आणि साइड निघेल अशा प्रकारे. आणि हाच प्रॉब्लेम इथे स्क्वेअरची डायग्राम काढून त्याला नाव देऊन पायथागोरसचा थेरम यूज करून सुद्धा सॉल्व्ह करू शकता. कारण स्क्वेअरची प्रत्येक साइड ही इक्वल असते, म्हणजे या स्क्वेअरच्या सगळ्या साइड किती येतील? 8 सेंटीमीटर येतील. आणि प्रत्येक अँगल हा राईट अँगल आहे. राईट अँगल असल्यामुळे एक डायगोनल काढला की तो राईट अँगल ट्रायंगल तयार होतो एक. मग त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम यूज करून तुम्ही हायपोटेन्युसची लेंथ म्हणजे स्क्वेअरच्या डायगोनलची लेंथ काढू शकता. पण ते थोडं लेंथी जातं, वेळ जास्त जातो. जर हा फॉर्म्युला माहिती असेल तर एकदम सिंपल पद्धतीने 3-4 स्टेप मध्ये तुम्ही आन्सर काढू शकता. ओके, ओके. ठीक आहे, आन्सर चेक करा एकदा. सर तिथे आलेले 128 सेंटीमीटर. 128 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर विथ साइड 8 सेंटीमीटर. ना समथिंग वेंट रॉंग. काहीतरी चुकीचं इथं आन्सर. हा, मला चेक करू द्या. तिथे असं आलं. ठीक आहे, त्यांनी रूटच्या बाहेर काहीच घेतलं ना. मग यालाच आपण कसं लिहू शकतो पहा. आपण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट पाहिलेले आहेत. तर ह्या 8√2 ला कसं लिहू शकतो असं आपण? आलं. 8√2 चा अर्थ काय असं आहे असतो? सर. 8 ला मध्ये नाही, ऐकून घ्या अगोदर. 8 ला मध्ये न्यायचं, पण 8 ला मध्ये नेत असताना 8 चा स्क्वेअर मध्ये न्यायचं. हो, मला माहिती, मी पाहिलं सुजित, लक्ष दे इकडं. हा ओके मधला सर. √2 जशाच तसा आणि 8 चा स्क्वेअर मध्ये न्यायचा. म्हणजे 8 चा स्क्वेअर काय आहे? 64. मग हे काय होतं? 64 into 2 म्हणजेच √128. हे आन्सर आणि हे आन्सर सारखंच आहे, दोन्ही एकच आहे. हा, लक्षात घ्या, दोन्हीचंही आन्सर सारखंच आहे. वेगळे दिसतात म्हणजे काय ते वेगळे आहेत असा अर्थ नसतो त्याचा. ओके सर. 8√2 चा अर्थच काय होत असतो? √128. कारण 8 ला जेव्हा आपण मध्ये नेतो सॉरी, तर मधल्या नंबरला 8 चा स्क्वेअर मल्टिप्लिकेशन मध्ये लिहावा लागतो. जसं की 8 चा स्क्वेअर 64, 2 ला मल्टिप्लिकेशन मध्ये. आता रूटच्या बाहेर काहीच नंबर दिसणार नाही तुम्हाला, म्हणजेच हे √128. आणि √128 म्हणजेच काय?
8√2 दोन्हीचा अर्थ सारखाच आहे. ठीक आहे. ओके. हो सर. हो सर. क्वेश्चन नंबर 7 याच्यामध्ये रोम्बस बद्दलच बोललेला आहे. हे का नाही. हा क्वाड्रिलेटरल कोणत्या प्रकारचा आहे? हा रोम्बस आहे. मेजर ऑफ वन अँगल ऑफ रोम्बस इज 50 डिग्री. रोम्बसच्या एका अँगलचं मेजर किती आहे? 50 डिग्री आहे. 50 डिग्री. फाइंड द मेजर्स ऑफ रिमेनिंग 3 अँगल्स. रिमेनिंग 3 अँगल्सचं मेजर आपल्याला फाइंड आउट करायचे. त्यासाठी आपण काय करूयात? डायग्राम काढूयात. हा रोम्बस आहे म्हणून फिगर काढू. सर हे सप्लिमेंटरी असते ना? हो हो. अपोजिट रोम्बसचे ऑपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रेंट असतात आणि ऍडजस्टंट अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात. सपोज हा अँगल ए आहे, हा अँगल बी आहे, हा सी आणि हा डी आहे. तर एक अँगल गिवन आहे, त्याच्यात छोटा कोणता दिसतोय? तर ए ला आपण 50 डिग्री मानूया. ओके. तर बाकीचे अँगल्स काढूया. सुरुवात करूया क्वेश्चनच्या आन्सरची. लेट quadrilateral ABCD is a rhombus and angle A is equal to 50 degree. हे आपण गृहीत धरलं. ओके. तर आपल्याला माहिती आहे की रोम्बसचे ऍडजेसंट अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात. तसं लिहूया इथे. We know that adjacent angles of rhombus are supplementary. ओके. तर ही एक प्रॉपर्टी आहे. अ प्रॉपर्टी ऑफ रोम्बस असं लिहू शकतो मी इथं अ प्रॉपर्टी असं लिहितो. ही एक प्रॉपर्टी आहे रोम्बसच्या अँगल संबंधी. मग दाखवूयात अँगल ए प्लस अँगल बी किती होईल? मग 180 डिग्री. ऍडजेसंट अँगल्स आहेत ए आणि बी, हे ऍडजेसंट अँगल्स आहेत. ते सप्लिमेंटरी म्हणजे त्यांची सम किती असेल? 180 डिग्री असेल. देअरफॉर अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. मग अँगल ए या बाजूला मायनस होईल. देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस अँगल बी. ओके. देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. सॉरी, अँगल ए, हा इथे बी काढतोय आपण, हा अँगल ए असेल. अँगल ए मायनस होईल इकडचा, प्लसचा इकडे जाऊन मायनस होईल. 180 डिग्री मायनस अँगल ए चं मेजर किती आहे? 50 डिग्री. 50. म्हणजेच अँगल बी किती असेल? 180 मायनस 50 म्हणजेच 130 डिग्री. याला आपण स्टेटमेंट नंबर 1 देऊया. हा किती झाला मग? 130 डिग्री. ओके. 30.1. हा, किंवा याला नंबर 2 देऊयात. याला नंबर 2 देऊयात आणि जे गिवन आहे ना त्याला नंबर 1 देऊयात. म्हणजे इथे रिझन लिहूया फ्रॉम स्टेटमेंट नंबर 1. हे स्टेटमेंट नंबर 2 आहे आपला. आता आपल्याला आणखी एक प्रॉपर्टी माहिती आहे. याची आणखी एक प्रॉपर्टी माहिती आहे की त्याचे ऑपोजिट अँगल्स म्हणजे रोम्बसचे ऑपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रेंट असतात. वी ऑल्सो नो दॅट ऑपोजिट, मी ऑपोजिटला शॉर्ट मध्ये लिहितो ओप्पो. ओके. ऑपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस, ऑपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रेंट किंवा तुम्ही इक्वल असं सुद्धा लिहू शकता. ही सुद्धा एक प्रॉपर्टी आहे. अ प्रॉपर्टी ऑफ रोम्बस. ठीक आहे. दोन प्रॉपर्टीज रोम्बसच्या यूज केल्या आपण. ऍडजेसंट अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात आणि ऑपोजिट अँगल्स हे इक्वल असतात किंवा कॉन्ग्रेंट असतात. देअरफॉर आपल्याला माहिती आहे की अँगल ए चा ऑपोजिट अँगल आहे अँगल सी. देअरफॉर अँगल सी इज इक्वल टू अँगल ए इज इक्वल टू 50 डिग्री.
आता अँगल ए च्या ठिकाणी आपण 50 डिग्री ठेवलं. कुठून अँगल ठेवलं? D इज इक्वल टू अँगल B इज इक्वल टू 130. अँगल सी हा अँगल ए च्या इक्वल आहे आणि अँगल ए हा 50 डिग्री आहे, म्हणजेच अँगल सी किती झाला? 50 डिग्री झाला. अँड अँगल बी इज इक्वल टू अँगल डी, किंवा अँगल डी च्या ऑपोजिट अँगल आहे अँगल बी, आणि अँगल बी आहे, अँगल बी आपण काढला इथे, किती आहे तो? 130 डिग्री. तर अँगल बी च्या ठिकाणी आपण काय 130 डिग्री ठेवू शकतो आणि याचा रिझन लिहू शकतो फ्रॉम स्टेटमेंट नंबर 2. हा, मग लिहू शकतो देअरफॉर remaining angles of the rhombus are 130 degree, 50 degree and 130 degree respectively. ओके, रिमेनिंग अँगल कसे आले मग? 130 डिग्री, 50 डिग्री आणि 130 डिग्री. पहा आन्सर चेक करून एकदा. सर बरोबर आहे. हे असेल आपला आन्सर. 2 किंवा 3 मार्क साठी असा क्वेश्चन येऊ शकतो. 2 प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या तुम्हाला इथे रोम्बसच्या, म्हणजे सगळ्याच प्रॉपर्टी लक्षात ठेवायच्यात. कोणती प्रॉपर्टी कुठे यूज करावी लागेल काही सांगता येत नाही. कोणत्या प्रॉपर्टीज आहेत रोम्बसच्या? रोम्बसचे ऑपोजिट अँगल्स हे इक्वल असतात, ऍडजसेंट अँगल्स सप्लिमेंटरी असतात. रोम्बसचे मी प्रॉपर्टीज लिहून देतो तुम्हाला, डोंट वरी. हे समजलं का? याचा स्क्रीनशॉट घ्या. सर मी थांबायचं स्क्रीनशॉट